मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा। अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा, और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा। नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या फिल्मी मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, वीर सावरकरांच्या जीवनावर OTT फाईलवर एक नवीन वेब सिरीज येते जी 3 भागांमध्ये आहे। या सिरीज संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर सोमन सर आहेत। त्याचप्रमाणे या सिरीजचे निर्माते ज्यांनी फर्जंद आणि दर्यासागरसारखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मालिका किंवा चित्रपट तयार केलेले आहेत। ह्या सर्व महान व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या आपल्याबरोबर आहे। आता या सिरीजची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण जाणार आहोत आणि ह्या सिरीजची माहिती या दोघांकडून आपण घेणार आहोत। मैं विनायक दामोदर सावरकर। सगळ्यात जास्त आनंद मला झालेला आहे, आमच्या कुटुंबियांना झालेला आहे की इतक्या वर्षांनंतर सावरकरांच्या विषयावर तो विषय हातात धरून कोणीतरी त्याच्यावर वेबसिरीजचं निर्माण करतं आहे। सावरकरांचा संपूर्ण जीवनपट या वेबसिरीजद्वारे उलगडून दाखवलं जाईल। त्यातल्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत, त्यांची जी काही हिंदुत्वाची मांडणी आहे, त्यांनी जी केलेली राजनीती आहे, अनेक क्रांतिकारकांना त्यांनी कशी प्रेरणा दिली, या सगळ्या गोष्टी त्या वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्यासमोर येतील। एखादा विषय असो, मग त्याच्यामागची सावरकरांची भूमिका असो, ही नक्की भूमिका काय होती ही मांडण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे आणि आता ती वेबसिरीजच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे। मला वाटत नाही त्याच्यात कुठला अडथळा येईल किंवा त्याच्यात कुठली अडचण येईल। टीझर अत्यंत उत्तम झालेला आहे। म्हणजे पार्श्वभूमीवर सावरकरांनी जे काही त्यांची जी उडी मारली त्यांनी, किंवा जे पतित पावन मंदिर आपण जे बघितलं, किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्यासमोर काही विद्यार्थी त्यांचं पूजन करत आहेत, या सगळ्या गोष्टी हा सावरकर चरित्राचा एक भाग आहे। त्यांनी ते केलेलं आहे सगळं काम आणि त्याच्यात खोटं काहीच नाही। त्याच्यामुळे त्या बाबतीत काही अडथळा येईल असं मला वाटत नाही। कशावरही टीका करतात, कसं आहे की टीकेला उत्तर देणं म्हणून काहीतरी बनवणं, किंवा आत्तापर्यंत ज्यांनी खरोखर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपलं बलिदान दिलं अशा घराण्यातल्या मंडळींना पुढे आणून त्यांच्यावर काही ना काहीतरी बनवणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। टीकेला उत्तर मिळणारच आहे, पण मूळ उद्देश आपला हाच आहे की आतापर्यंत जे दुर्लक्षित राहिले असे स्वातंत्र्यवीर लोकांसमोर यावेत। तात्याराव सावरकर। आणि हे जे पोस्टर आपण बघतोय त्याच्यात सावरकर विचार करताना दाखवलेले आहेत आणि मागे जो राष्ट्रध्वज आहे ते म्हणजे सावरकरांनी निर्माण केलेला तो पहिला स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज आहे। 1908 साली मादाम कामांनी स्टुटगार्टमध्ये झालेल्या परिषदेत तो ध्वज फडकावला होता आणि आपण तो विचार करू शकतो की किती द्रष्टा माणूस होता हा। आपल्या सगळ्यांसमोर ह्या गोष्टी येतील। आत्तापर्यंत सावरकरांवर टीका करत होते, एक मुद्दा त्यांनी उचलला तो सावरकरांच्या हिंदुत्वाच्या बाबतीत होता। आता टीका करणारे त्याला माफीनामा म्हणतात, आम्ही त्याला याचिका म्हणतो। तर हा सगळा वादाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे। पण एक मुद्दा त्यांनी ब्रिटनमध्ये स्पीच दिलं आहे, त्याच्यात ते म्हणाले होते की सावरकरांचं हिंदुत्व हे अत्यंत घातक होतं समाजाला आणि एका मुस्लिम व्यक्तीला मारताना 5-6 लोक मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते आणि सावरकर ते बघताना त्यांना आनंद होत होता। तर असा कुठलाही प्रसंग सावरकरांच्या आयुष्यात घडलेला नाही आहे, कुठल्याही पुस्तकात सावरकरांनी तसं लिहिलेलं नाही आहे आणि त्याच्या विरोधातच मी न्यायालयात गेलेलो आहे। त्यांच्यावर डिफेमेशनची केस चालू आहे अंडर सेक्शन 499 आणि 500। हिंदुहृदय सम्राट सावरकर। याच्यामध्ये 3 सीझनमध्ये ही वेबसिरीज होणार आहे। त्याचं नाव वीर सावरकर सिक्रेट फाईल्स सीझन 1, 2, 3 असं 3 सीझनमध्ये, म्हणजे साधारण 1-1 तासाचे 10 एपिसोड्स असं एक सीझन असणार आहे। असे 3 सीझन म्हणजे 30 एपिसोड्समध्ये 30 तासांमध्ये सावरकरांचं संपूर्ण चरित्र आपण चित्रित करून लोकांसमोर आणणार आहोत। आता वेबसिरीज हा प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस इतका मोठा होत जाणार आहे, OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा की तो तरुणांपर्यंत पोचण्याचं एक उत्तम माध्यम, नुसतेच तरुण नाही तर एकूण सामान्य माणसापर्यंत, जनतेपर्यंत पोचण्याचं एक उत्तम माध्यम वेबसिरीज हे आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळ्या माध्यमातून सावरकरांविषयी काम केलं, व्याख्यानांच्या माध्यमातून, नाट्य कलाकृती असेल, चित्रपट असेल,
तर याही व्यासपीठावरनं सावरकरांचं चरित्र लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि म्हणून त्यानिमित्तानं आम्ही वीर सावरकर सिक्रेट फाइल्स ही वेबसिरीज लोकांपुढे आणतो आहोत. स्वातंत्र्य वीर सावरकर और हाँ, मेरे आलोचकों के अनुसार देशद्रोही सावरकर, देशद्रोही और सावरकर. याला कारण राष्ट्रीय पातळीवरती सावरकर, मराठी माणसाला सावरकरांचं प्रेम, अभिमान, स्वाभिमान हे तर आहेच, परंतु राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सावरकर पोचले पाहिजेत. जर सावरकरांबद्दल काही उलटसुलट राष्ट्रीय पातळीवरती राजकीय दुर्हेतू मनात ठेवून होत असेल तर सावरकरांचं खरं आयुष्य, सावरकरांचं खरं चरित्र हेही लोकांपर्यंत राष्ट्रीय पातळीवर पोचलं पाहिजे. मैंने खुद के बारे में ज्यादा बात नहीं की, इसलिए मुझे लगने लगा है कि शायद मैं खुद को ही भूल रहा हूं. हम समझ नहीं पाते, लेकिन समय की गति बड़ी तीव्र होती है. बड़े बड़े साम्राज्य उसके सामने टिक नहीं पाते, इतिहास लुप्त हो जाता है. तो भला विनायक दामोदर सावरकर जैसे एक सामान्य व्यक्ति का इतिहास, कहानी कौन याद रखेगा? म्हणून ही सिरियल हिंदीमध्ये आम्ही करतो. हां, तर सिक्रेट फाईल याचा अर्थ थोडंसं आपण ज्याला म्हणतो सत्य घटनांवर आधारित आणि सिनेमॅटिक, योग्य तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी घेत आपण ही सिरीज लोकांपर्यंत आणणार आहोत. आता पहिल्या सीझनमध्ये सावरकरांच्या जन्मापासून ते मार्शलिस्टच्या उडीपर्यंत म्हणजे त्यांचं जे संपूर्ण क्रांतिकार्य आहे त्या क्रांतिकार्याविषयीचं चित्रण हे या सिरीजमध्ये केलं जाणार आहे, या एपिसोड्समधनं केलं जाणार आहे. मग त्याच्यामधलं पुण्यातलंही त्यांचं जे क्रांतिकार्य होतं, विदेशी कपड्यांची होळी असेल, अभिनव भारताची स्थापना असेल, अभिनव भारताचं संघटन असेल, एखादं क्रांतिकारी संघटन कसं उभं केलं जातं पासून ते लंडनमधून त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ अनेकांना देऊन, मदनलाल धिंगरापासून ते सेनापती बापटांपर्यंत या सर्व पुढे इतिहासामध्ये गाजलेल्या सर्व व्यक्तिमत्वांची प्रेरणा सावरकर होते आणि ती क्रांतिकार्याची प्रेरणा होती. ह्या सगळे प्रसंग, हे सगळ्या घटना या पहला सीजन में चित्रित. पर कहानी किसी एक व्यक्ति विशेष की नहीं होती, उस व्यक्ति को बनाने वाले सामान्य असामान्य लोगों की होती है. जिस मिट्टी में उसने जन्म लिया, जहां पे वो पला बढ़ा, उस मिट्टी का इतिहास, मतलब उसकी कहानी होती है. नाही, काही कारण नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सावरकर लोकांपर्यंत पोहोचवतात. आम्ही कलाकार आणि डेक्कन AV मीडिया या संस्थेतर्फे आता त्यांनी पण एक मिशन घेतल्यासारखं आहे. त्यांचं पहिला चित्रपट हा फर्जन होता. दुसरी त्यांची कलाकृती ही आता सावरकरांवरची वेबसिरीज आहे. शिवाय ते दर्या सारंगसारखा एक ऐतिहासिक चित्रपट कान्होजी आंग्र्यांवरती पण निर्मित करत आहेत. सो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या देशाचा, या मातीचा इतिहास लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा राजकीय ह्याच्यावरती कृपया संबंध लावू नये असं मला वाटतं. मेरी कहानी सुनाने से पहले मन में विचारों का तूफान उठा है. कैसे बताऊं अपने जीवन के बारे में, क्या बताऊं और क्या ना बताऊं. असं आहे की विरोधकांनी या देशातली सगळी कमळच उखडून फेकून दिली पाहिजेत, असं नाही का. हे कमळ, हे सावरकरांनी, हा पहिला ध्वज, भारताचा पहिला झेंडा हा सावरकरांनी डिझाईन केलेला आहे. हे जी 8 कमळं आहेत ही त्यावेळेला हिंदुस्थानचे 8 प्रांत होते, त्या 8 प्रांतांचं हे प्रतीक आहे. आणि 1908 साली मादाम कामांनी हा ध्वज स्वतंत्र हिंदुस्थानचा ध्वज म्हणून सामाजिक परिषदेमध्ये, स्टुटगार्ट येथे झालेल्या सामाजिक परिषदेमध्ये फडकवलेला होता. त्याचंही चित्रण या सिरीजमध्ये आहे. त्याच्याही संदर्भातली डिटेल माहिती, डिटेल प्रसंग, डिटेल इतिहास हा या सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दर्या सारंग आणि फर्जंद हे महाराजांवर आहे आणि ही जी वेब सिरीज आहे हे सावरकर साहेबांवर आहे, या सावरकरजींवर आहे. बेसिकली सावरकरजी हे एक रेव्होल्युशनरी होते आणि ते आज जे आपल्याला इंडिपेंडन्स आहे त्यांचं एक की रोल होतं आणि ते बरेचसे त्यांचे फॅक्ट्स पुढे आले नाहीत, ते आम्ही पुढे आणणार आहे. सर, कधीपर्यंत वेबसिरीज बघायला मिळेल आणि कुठे याचं शूटिंग होईल, काय नक्की नियोजन? शूटिंग आत्ता जे डिसाइडेड आहे ते आहे रामोजीमध्ये, रामोजी फिल्म सिटी. कारण काय त्यांचे जी टाईम होते ते सगळं
जे आहेत लाईक सेल्युलर जेल वगैरे ते असं शूटिंगसारखे राहिले नाही. तर रामोजीमध्ये आम्ही करणार आहे, पण तसंच दाखवणार जे ज्या त्या टाईमचं होतं. आणि मला असं वाटतं की 26 फेब्रुवारीला त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरी आहे तेव्हा आम्ही रिलीज करणार आहे. मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा. अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा. और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा.